नवरसानंद नट सूत्रधारी नवनीत हारति तिरुवेंकटपति जय मंगళం నీకు శ్రీ వెంకటేశ शुभमंगళం నీకు శ్రీ శ్రీనివాస. नमस्कार सगळ्यांना. आपण तिरुपतीला निघालेलो आहोत. आज माझं पहिलं युट्यूबवरचा ब्लॉग आहे आणि कोल्हापूरमधून 11 वाजता ट्रेन लागते प्लॅटफॉर्मला आणि आता 11:30ला ही गाडी सुटणार आहे. तरी आपण आज तिरुपतीची ट्रिप करणार आहोत आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत की ट्रेनमध्ये फॅसिलिटीज काय आहे आणि तिरुपतीमध्ये कसं जायचं, कसं यायचं, दर्शन कसं घ्यायचं, तिथलं मार्केट पण बघणार आहोत आणि ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे या युट्यूबच्या लिंकमधनं, युट्यूबच्या व्हिडिओमधनं. आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ आस्वाद घ्यावा आणि काही मदत लागल्यास व्हिडिओ संपर्क करावा. ओके. आज आपण इथं ट्रेनमध्ये आलेलो आहोत. पहिल्यांदी मागच्या वर्षीपर्यंत ICF कोच होते, आता LHB कोचेस आलेले आहेत आणि हे चांगल्या प्रकारचे इंटिरियर रेल्वेनं दिलेलं आहे. ह्यामध्ये रीडिंग लॅम्प्स आहेत, रीडिंग लॅम्प्स येतात, मोबाईल चार्जर आहे, बॉटल होल्डर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगसंगती असलेले सीट्स आहेत. त्यामुळे इंटिरियर अजून खूपच छान दिसत आहे. आणि आता आपण हरिप्रिया एक्सप्रेसनं तिरुपतीला जाणार आहोत. ट्रेन नंबर आहे 17416 आणि याचं आपण ऑनलाईन पण बुकिंग करू शकता, स्टेशनवरती येऊन पण बुकिंग करू शकता आणि आपली सीट कन्फर्म करू शकता. 1-2 महिने आधी बुकिंग करावं लागतं, तेव्हा सीट आपल्याला कन्फर्म मिळते. आपण आलेलो आहोत तिरुपतीमध्ये आणि हा आपला दुसरा दिवस आहे. स्टेशनचं दाखवतो मी तुम्हाला. तिरुपतीचं स्टेशन आहे, असं मस्त भरपूर लोक इथं आलेली आहेत आणि आता स्टेशनचं काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. भरपूर मोठं स्टेशन होणार आहे आणि या ट्रेनमधनं खूप पॅसेंजर्स आलेले आहेत, बघू शकता. तिकीट काढायला आलं तिथं काउंटरला. AC बस 110 रुपये तिकीट आहे पर सीट. AC आणि नॉन AC अशा 2 बसेस आहेत यामध्ये. आपण AC बसमधून प्रवास करतो, AC बसचं तिकीट काढली.
हे आपण अलिपिरीच्या चेकपोस्टवर आलो. तिथं ऑल व्हेकल्स बसेस सगळ्यांचं लगेज वगैरे आपण चेकिंग होतं. एवढं सगळ्या प्रकारचं चेकिंग होतं. सगळ्या प्रकारचे लाईन्स, प्रायव्हेट लाईन, बसेस ऑल चेकिंग होऊन सगळे पॅसेंजर बसमध्ये बसलेले जातात. पण अलिपिरीच्या चेकपोस्टला आलो आहेत आणि इथं आता चेकिंग करून आपण बसमधनं निघालेले आहेत. आपल्या इथल्या तिरुपतीतल्या इलेक्ट्रिक बसेस आहेत, यावरती तिरुमलाला जातात आणि चांगल्या प्रकारची सर्व्हिस आहे यांची. आता आपण बसमध्ये निघालो आहेत. चला तिरुमला निघालो तिरुपती. జడకొండలవాడ వెంకటరమణ గోవింద గోవింద పల్ముకులవాడ నాదరక్షక గోవింద గోవింద. आपण CRO ऑफिसला आलेलो आहेत आणि आता इथं रूम बुकिंग अलॉटमेंटचं ऑफिस इथं आहे. आपण त्या बुकिंग ऑफिसमध्ये जाऊ द्यात आणि चेक करूयात की कसं काय कशा रूम्स अवेलेबल आहेत. इंटरनेट अकोमोडेशन ऑनलाईन करावं लागतं बुकिंग आणि ज्यांना ऑफलाईन रूम्स पाहिजेत त्यांना लाईनला थांबून टोकन सिस्टीमनं त्यांना रूम अलॉटमेंट होतात. सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये बुकिंग मिळालेलं आहे आणि आता आपण मेन चौकात आहे तिरुपतीच्या तिरुमलाच्या डोंगरावरती आणि एक 10 मिनिटामध्ये आपण रूमवर जातो. रूमचा पण नजराणा तुम्हाला दाखवणार आहे. CRO ऑफिसमधून आपल्याला रूम अलॉटमेंट झालेली आहे. तिरुमला डोंगरावरती फिरायला पण त्यांच्या फ्री बसेस आहेत. त्या बसमधनं पण आपण फिरू शकता. कुठं तुम्हाला कुठल्या पॉईंटला जायचं आहे त्या बस थ्रू जाऊ शकता. समोरच तुम्हाला दिसतं तो सप्तगिरी रेस्ट हाऊस आहे. त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला रूम अलॉटमेंट झालेली आहे आणि आपण तिथं थोड्या वेळातच जातो आहे. तुम्हाला दाखवतो काय आहे ते.
या फ्री बसेस आहेत. इलेक्ट्रिक AC बसेस आहेत. या फ्री बस आपल्याला तिरुमला डोंगरावर फिरायला मिळतात आणि कोणतेही चार्ज घेत नाहीत. बेस्ट सर्व्हिस. AC बस ओलेक्ट्रा कंपनीच्या आहेत. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय हे आहे तिरुपतीचं मेन मंदिर. गोविंद गोविंद. गोविंद गोविंद. या प्रकारे इथं नारळ फोडतात. आलोय मेन मंदिराच्या समोर. तिरुपती बालाजी मंदिराच्या समोर आहे. धित्ता हट झुंट धिता हट झुंट धिता धिं ने न तुम तक तक धिं न तुम तक धिं न तुम ता धी तक धिं दरगेट तुम तक धिं दरगेट तुम तक धिं दरगेट तुम ता धी तुम तक धिं दरगेट तुम तक धिं दरगेट तुम तक धिं दरगेट पाद से दूदे पावन यनु भजी से प्रसादनु विध विधवागी हरियनु भजिसे नारायण हरि नारायण नारायण हरि नारायण. नारायण हरि नारायण नारायण हरि नारायण. ಆದಿ ಮಧ್ಯಾಂತರ ಹಿತನೋ ಹರಿಚರ ಚರಗಳಲ್ಲಿರುವನೋ ಆದಿ ಮಧ್ಯಾಂತರ ಹಿತನೋ ಹರಿಚರ ಚರಗಳಲ್ಲಿರುವನೋ ನಾರಾಯಣ ಹರಿ ನಾರಾಯಣ. ನಾರಾಯಣ ಹರಿ ನಾರಾಯಣ. आहे तिरुमला व्यंकटेशाचं मंदिर आणि स्पेशल एंट्री दर्शन आणि हे मेन मंदिर आहे. आणि हे हत्ती इथं आणलेले जातात ते दीपालंकार सेवेसाठी. तिरुमला व्यंकटेशाची आता पालखी निघते आणि त्यासाठी हे 2 हत्ती आणलेले आहेत आणि आता त्याची वेळ झालेली आहे पालखीची. हत्ती बघा एका वेळी एक 2-2 डझन केळी खातोय. एकदम सोंडेत टाकलेले आहेत केळीचा घड.
दीपालंकर सेवाचं आहे पालखी आणि आता आपण ते बघतोय. संध्याकाळचा नजराणा मंदिराचं बघतोय. चांगल्या प्रकारचं लाइटिंग केलेलं आहे आणि कापूर लावणे, उदबत्ती लावणे आणि ही पद्धत इथं आहे ती आपण समोर पाहतोय. हा काही नजराणा आहे तो अद्भुत असा नजराणा आहे. आपण हळूहळू खाली जाऊयात पायऱ्या उतरून आणि आपल्याला अजूनही दिसेल चांगला. हा काय अद्भुत नजराणा इथे दिसतोय आपल्याला आणि खूप गर्दी आहे आत्ता सुद्धा. कुठल्याही महिन्यात या गर्दी ही असतेच. हे काय आपण मंदिर बघतोय. కొండలలో నెలకొన్న కోనేటి రాయడువాడు కొండలంత వారములు గుప్పెడువాడు కొండలంత हा आहे पुष्करणी तलाव आणि इथं दर्शन घेण्याआधी आंघोळ करून मंदिरात जावं असं इथं म्हणतात. त्यांनी इथं मार्किंग करून ठेवलेलं आहे. तिथंपर्यंत जाऊन आपण आंघोळ करू शकतो. आणि त्याच्या बाजूलाच हे मेन मंदिर आहे. आणि आता आपण अन्नप्रसादमला जाणार आहोत. अन्नप्रसादम काउंटर मोठी बिल्डिंग आहे, तिथं आपण जाणारच आहोत. हे आहे अन्नप्रसादमची बिल्डिंग आणि आमच्या सोबत असलेले हे 3 कलाकार. यांचं नाव आहे कमलाकर गुजर. गोविंदा गोविंदा जय श्रीराम जय श्रीराम. हे आहे अन्नप्रसादमची बिल्डिंग आणि असे इथं हॉल्स आहेत. हे इंटेरियर आहे आणि आता आपण हॉलमध्ये डायनिंग हॉलच्या निघालेलो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हॉल आहेत. अन्नप्रसादमला निघालोत आपण. हे तिरुमला 7 डोंगर म्हटले जातात. 7 डोंगर त्याचं पिक्चर दिलेलं आहे त्यांनी. आणि हे कसे देवाची रचना कशी केलेली आहे, पर्वतांवर कशी विराजमान आहेत 7, हे इथं या चित्रामध्ये दाखवलं. अन्नप्रसादम
आणि इथं आपण जेवायला बसतोय आता आणि प्रसाद केळीच्या पानावरती असतं त्याचं. दररोज 1 ते 2 लाख लोक जेवतात असा यांचा अंदाज आहे आणि तो दरवर्षी आकडा वाढतच निघालाय. अशा प्रकारे भात वाढायला आलेत. हे असं सांबार भात वाढलेलं आहे केळीच्या पानावरती आणि आता याच्यावर आपण ताव मारूयात. तिरुपतीच्या मार्केटमध्ये तिरुमलाच्या डोंगरावरती शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. हे आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुंकू क्लिप्स कानातले वगैरे सगळे अवेलेबल आहेत. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे मोठ्या बिल्डिंगमध्ये. लाकडाची खेळणी सगळे लाकडाची पिगी बँक आहे, बांगडी आहेत, लहान खेळणी आहेत, बाईक आहेत, किचन अडकवण्यासाठी सामान. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आलेलो आहे तिरुमलाच्या डोंगरावरतीच आहेत आणि आज आपला दुसरा दिवस आहे तिरुमला डोंगरावरती आणि आता आपण मार्केटमध्ये आहोत आणि भरपूर वर्ष मी येत असल्यामुळे इथं 2-3 दुकानदार ओळखी झाले. त्यापैकी आपण आज एका दुकानात जाणार आहे आणि त्यांच्याकडनं वेगवेगळी इन्फॉर्मेशन घेणार आहे. त्यांच्याकडे काय काय मिळतं आणि काय काय वस्तू आहेत, ते किती वर्षांनी काम करतात वगैरे हे आपण यामध्ये बघणार आहेत. हे आहे मार्केट पूर्ण भानू सिंग यांच्या दुकानामध्ये आणि त्यांच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आपण त्यांनाच विचारूयात आपके पास कौन से प्रोडक्ट्स है? मेरे पास बच्चों के लिए, बड़ियों के लिए, छोटे बच्चों का, बेबी बॉयज़ का, बेबी गर्ल्स का, जीरो न्यूबॉर्न बेबी से आपका 50 साल 70 साल तक भी आपका आइटम्स मिलता है इधर हमारे पास. छोटे बच्चों के लिए मेन वाला इधर सभी ट्रेडिशनल आइटम्स, ऐसा वाला ट्रेडिशनल आइटम्स मिलता है. हम बड़ियों के लिए ऐसा धोतर आइटम वाला, लुंगी वाला, ये सब आइटम्स इधर मिलता है. और आपका ब्रांडेड चाहिए तो इधर हमारे साउथ के लिए रामराज नाम तो सुना होगा ज़्यादा लोग वाला, वो रामराज की ब्रांड की तरफ से चड्डी, बनियन, धोती, शर्टिंग ये सब मिलता है. आप कितने बरस से काम कर रहे हैं इधर? मैं इधर कम से कम 15 साल से इधर मैं काम कर रही हूँ. मतलब ये तो मैं काम कर रही हूँ. और भक्तों का कैसा आपको रिस्पांस है? और इधर का जो वेदर है वो कैसा है? इधर वेदर वाला बहुत अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं. ठंडे टाइम में भी, गर्म टाइम में भी ज़्यादा ठंडा, मतलब ज़्यादा गर्म नहीं होती, ठंडे जैसे लगते इधर वाला. ऐसा कोई प्रॉब्लम नहीं. हमको इधर बहुत लेडीज के कौन से प्रोडक्ट आपके पास? साड़ी में कौन से वैरायटी अवेलेबल के है? लिए मेन वाला इधर केरला चेन्नई एक्सप्रेस, मतलब इसका नाम ज़्यादा लोग कभी सुना होगा. बाहर वाला ज़्यादा लोग के लिए एक एक नाम का एक एक गाँव नाम होते हैं. चेन्नई एक्सप्रेस साड़ी, नवरात्रि साड़ी, ये दांडिया साड़ी, अलग अलग नाम की अलग अलग शहर से. लेकिन ये मेन वाला साउथ की काटन है. ऐसे सभी हाफ वाइट की होती, उसमें प्लेन वाला, ऐसे डिजाइन वाला अलग अलग वाला.
और ड्रेसेस चाहिए तो रेडीमेड वाला आपको ड्रेसेस मिलता है, मतलब लेडीज़ के लिए सभी इमरजेंसी का आइटम्स ड्रेस वगैरह, ड्रेस रेडीमेड ड्रेस, ये मटेरियल नहीं, फुल ड्रेस फुल ड्रेस। सेम ऐसा ही ड्रेसेस भी, मतलब ये इधर एक्स्ट्रा ऑप्शन है ओके लेडीज़ के लिए, इधर कोई प्रॉब्लम तकलीफ भी नहीं है। अल्टरनेट वाला हमारे पास है, ऊपर हम कवर किए हैं। ओके थोड़ी ट्रेडिशनल के ज़्यादा जगह वाले, वेस्टर्न वाला इधर ज़्यादा नहीं चलता, इसीलिए मेन ट्रेडिशनल ही चलता है। ओके। ये सभी लेडीज का आइटम वाला और घर के लिए भी आइटम मिलता है, ऐसा तोरण वाला, ऐसा वाले और ऐसा वाला तोरण थोड़ा अच्छा वाला एक्सपेंसिव आइटम है, ज़्यादा एक्सपेंसिव नहीं, सबके लिए यूज होता। हाँ सबके लिए यूज़ होता है। ये सब भी वाला, ये तोरण वाले सभी साइड दरवाजे के लिए 2-2 पीस वाला ऐसे सेट आता है, और ये वाला सेंटर दरवाजे के लिए, ये वाला अलग अलग वाला, और ये वाला पूरा दरवाजे के लिए फुल सेट वाला आता है। ये सभी क्लास से बनाते वाला, ये सब हैंडमेड है या मशीन कट ये है? सब भी हैंडमेड, ओके अलग अलग सा, मतलब वो कपड़ा से सब्जी बनाते वाले ये सब वाला, ये सब उसके लिए आइटम्स वाले, ये सभी घर के लिए एक्स्ट्रा लुक अच्छा अट्रैक्शन के लिए ये सब आइटम्स। और ये तो डालर आइटम्स है, ये डालर आइटम्स वाला छोटे छोटे बालाजी मेन इधर वाला तिरुमला वाला मेन नाम वाला बालाजी के लिए, इसीलिए बालाजी में आपका अलग अलग विग्रह मिलता है, छोटी छोटी साइज से आपका बड़ी बड़ी विग्रह वाला ऐसा बड़ी मिलेगा, और भी बड़ा ये मिलेगा, मार्बल आइटम भी। ये थोड़ा ये अमाउंट कौन सा मटेरियल आता है ये ब्लैक ये वाला? सभी प्लास्टिक फाइबर वाला, और इसके पीछे वाले ये सभी मार्बल आइटम है। मार्बल आइटम में आपको थोड़ा रेट वाला ज़्यादा भी होती है, इसका उसमें कॉस्टिंग सेम क्या वाला होता है ये मार्बल वाला? ये वाला 600-700, मतलब उससे ये शुरू वाला, ओके उसमें 15,000 20,000 तक भी है, लेकिन हमारे पास उतना आइटम नहीं रखा। ये सभी ये सबके sample piece बजट है। फ्रेंडली है। हाँ। सैंपल पीस है। ये सभी बजट फ्रेंडली है, सब लोग लेके जाने का घर का। ओके ये सब कोई भी बांगड़े आइटम से, ये वाला बैंगल्स वाला गन मेटल आइटम से, उसमें आपका फैंसी मिलता है, स्टोन आइटम मिलता है, 1 ग्राम गोल्ड आइटम मिलता है, इसमें आपकी बहुत कलेक्शन होती है। Variety available है। लिमिटेड कलेक्शन है, सिर्फ मेरे पास ही नहीं है, लेकिन इधर आइटम्स वाला बहुत कलेक्शन होती है, मेरे पास थोड़ी आइटम्स है। और उसमें आपका ये कांच की रेगुलर यूज करने के बड़ी लिए। हमसे शुरू, ये वाला ये सब वाला पहन सकता है, ये वाला हमका डजन वाले बेचते हैं, ये वाला 2 पीस वाला 4 पीस वाला ऐसा अलग अलग ऑप्शन है, ये सबका फ्रेंडली है, मतलब Okay. वो छोटे बच्चों के लिए ऐसा वाला प्लास्टिक फाइबर वाला, और थोड़ा ये वाला सूरत आइटम वाला, ये थोड़ा वाला का ये मेटल आइटम ओके सॉफ्ट मेटल जैसा होता है, इसमें कांच भी आता, कांच भी, ये फाइबर प्लास्टिक स्टोन वाला, और ये वाला सभी फैंसी मेटल वाला, ओके ये सभी लेडीज का, छोटे बच्चों का, और घर के लिए सामान वाला ये वाला। ओके ये तिरुमला में एसपी शॉपिंग कॉम्प्लेक्स में हमारे दुकान के नंबर से 78 और 79 दो दुकान से, एक वाला बंगड़ी का और फैंसी आइटम्स की है, और वो वाला कपड़े का दुकान है, ये दोनों हमारी मेंटेनेंस में काम कर रही है। और ये टाइमिंग वाला सुबह 9 बजे हो रही है, 18th डे वाला थर्सडे। मेरा नाम कार्य भानुचंद्र है, और हमारा दुकान पूरा 24 आवर चालू है होती है, ये कम से कम 15 साल 10 साल से 24 आवर्स हम चालू करें। आपण सप्तगिरी रेस्ट हाऊस मधल्या रूमच्या एरियात आहोत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा रूम्स आहेत। इथं स्वच्छता पण भयंकर आहे, तुम्ही विदाऊट चप्पल कितीही चाललात तरी तुमच्या पायाला त्रास होत नाही। सोलरचं गरम पाणी 24 तास तुम्हाला इथं मिळतंय। आज आपण श्री गुजर माय मित्र आहेत त्यांची आपण आज मुलाखत घेतोय आणि ते वेगवेगळे इन्फॉर्मेशन देत आहेत आपल्याला। नमस्ते गोविंदा। गोविंदा गोविंदा मी कमलाकर गुजर, राहणार कोल्हापूरमध्ये, मी आज तिरुपतीमध्ये 2005 सालापासून येतोय,
कमीत कमी म्हणजे वर्षाला 2-3 वेळा येतो आहे. तसंच तिरुपतीबद्दल सांगायचं तर काय थोडी कमीच आहे. जसे की आपल्याला माहिती आहे भगवान व्यंकटेश्वर स्वामी सगळ्यांवर कृपा करतच असतात. 2005 साली मी आणि आमची आई आलो होतो पहिला. मी लहान होतो तेव्हा. बालाजींची एवढी महिमा आहे की काय सांगेल तेवढं कमीच आहे. म्हणजे इथं येण्याचं कारण म्हणजे भरपूर तुम्हाला समाधान आणि सुख शांती लागेल असं इथं हे आहे. आणि मला म्हणजे आत्म्याला एकदम समाधान वाटते म्हणून मी वर्षातून आतापर्यंत आलेला अनुभव काय काय आहे तुम्हाला? म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच काहीतरी वाटते. वेगळं फिलिंग आहे, वेगळेच वाटते. जसं मन की प्रसन्न म्हणतात होते. की मन प्रसन्न होतं एकदम आणि बालाजींची कृपा आहे आपल्यावर. आणि जेव्हा आतापर्यंत जे तुमची- मागल ते पूर्ण झाले. हो, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत्यात इथं आल्यानंतर. आणि माझ्या पण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत भरपूर. आणि देवाचा इथं आशीर्वाद आहे माझ्यावर. आणि इथं वरती तिरुपती आणि तिरुमलामध्ये जरा काय काय बघण्यासारखं आहे, जरा इथं खाली तिरुपतीमध्ये मेन म्हणजे पद्मावती मंदिर पण आहे. हम्म. ते बालाजींच्या पत्नी आहेत. त्यांचं एक दर्शन घेण्यासारखं आहे. खाली परत बालाजींचे बंधुराज आहेत गोविंदराज. परत इस्कॉन टेम्पल आहे खाली. परत कैलास तीर्थ म्हणून आहे खाली. परत वरती 5 मंदिर आहेत. पाप विनाशनम तीर्थ आहे, आकाशगंगा तीर्थ आहे, वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे. भरपूर मंदिर आहेत म्हणजे फिरण्यासारखं. आणि इथं खाली मेन म्हणजे वराहस्वामी टेम्पल एक आहे. प्रथम त्याचं दर्शन घेतलं जातं, त्यानंतरनं बालाजींचे दर्शन घेतले जाते असं म्हणतात. पहिला त्यांचे दर्शन घ्यावे. आपण यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतलेलीच आहे आणि फ्युचरमध्ये जर कोणाला मदत लागली तर जरूर ते मार्गदर्शन आपल्याला करतील आणि आपण पण तुम्हाला सगळ्यांना करूयात. ज्यांना कुणाला यायचं आहे त्याबद्दल कुणाला इन्फॉर्मेशन पाहिलं असेल आम्ही त्यांना कुठलीही भावना मनात न ठेवता आम्ही तुम्हाला ते सगळे इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करू. आणि सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्यांनी मंदिर बघावं अशी आमची पण इच्छा आहे आणि आयुष्यात एकदा तरी दर्शन घ्यावं असं आम्हाला पण वाटतं आहे. आणि काल रात्री मी ब्लॉग केला होता, व्हिडिओ क्लिप केली होती, पण अंगप्रदक्षिणेचा इथं फोन अलाउड नव्हता. रात्री 1 वाजता आम्ही मंदिरात गेलो होतो. पुष्करणी तलावामध्ये आंघोळ करून आम्ही ओल्या अंगानिशी मंदिरात गेलो होतो. 1 तासानंतर आम्हाला मंदिरात सोडलं आणि आम्हाला मंदिराच्या भोवतीनं प्रदक्षिणा घातलेली आम्ही. आणि ते पण जसं आपण पालतो झोपून एका अंगावर होऊन परत त्याच अंगावरती होऊन वेगवेगळ्या रूटनं आपण प्रदक्षिणा मार्गानं आपण ती प्रदक्षिणा घातलेली आहे आणि त्यानंतर आपलं दर्शन झालं आहे. आणि पहाटे 4-4:30 वाजता मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आत्ता परत पण एक स्पेशल एंट्री दर्शन होतं, त्यात पण आम्ही गेलो होतो आणि चांगलं आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आहे. आत्ता गर्दी नाही आहे मंदिराच्या एरियामध्ये आणि आत्ता जरा एक्झाम्स चालू असल्यामुळं लोकांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे फ्री दर्शन पण अर्ध्या तासात होते. 300 स्पेशल एंट्री दर्शन आहे 300 रुपीचं, ते पण लवकरात लवकर होतं. तरी सगळ्यांनी इथं येण्यासाठी कंपल्सरी तुमचं ट्रेनचं बुकिंग, रूमचं बुकिंग आणि दर्शनाचं बुकिंग हे असल्याशिवाय कुणी येण्याचं धाडस करू नका असं आमचं मत आहे. कारण आता इतक्या वर्ष आम्ही येतो आहे त्यामुळे आम्हाला जे काय अनुभव आले त्याच्यावरून आम्ही सांगतो आहे की इथं आल्यानंतर किती पळापळ करावी लागते आणि किती चालणं होतं ह्याला मोजदातच नसती. एकेका दिवशी 12-12, 20-20 किलोमीटरपर्यंत सुद्धा चालणं होतं आहे. ते फक्त सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. ओम नमो व्यंकटेश आहे. गोविंदा गोविंदा. आता आपण बघणार आहोत तिरुपती मंदिराचा बालाजीचा प्रसाद. आणि या लाडवाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की एवढे लाडू बनतात आणि सगळे एकसारख्या प्रकारचे असतात. आता आपण चांगला काजू बदाम घातलेला वेलदोडा असलेला प्रसाद आपण बघणार आहे. आणि या लाडवाची जी टेस्ट आहे ती फार अफलातून आहे. इथं एक दर्शन घेतल्यानंतर एक लड्डू प्रत्येकाला फ्री मिळतो आणि एक्स्ट्रा कोणाला पाहिलं असेल तर एका लड्डूची कॉस्ट ही आहे 50 रुपये. आपण बघू शकता हा लाडू किती हाय क्वालिटीचा आहे. भरपूर तूप आणि वेलदोडे सगळे ड्रायफ्रूट्स घालून हा केलेला लाडू आहे. तर आपण हा लाडूची जो चव आहे ती कधीच विसरू शकत नाही अशी जी लाडवाची चव आहे. सगळ्यांना नमस्ते. आपण आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे आणि आता आपण तिरुमला डोंगरावरून तिरुपतीला निघालो आहोत आणि इलेक्ट्रिक बस आहे. आपण त्या बसमधनं खाली निघालो आणि जंगलातला रस्ता आहे, खूप वळणाचा आहे. गाडी चालवताना इथं फार सावध असावं लागते. हा खालनं येणारा रस्ता आहे, जे पैदल येतात त्यांच्यासाठी हा रस्ता.
हा रस्ता पैदल येणाऱ्यांसाठी आहे, जे तिरुपतीतनं वरती डोंगरावर जे चालत येणार आहेत त्यांच्यासाठी हा रोड आहे. आणि आपण बघू शकता भरपूर स्टेप्स आहेत, 3550 या पायऱ्या आहेत आणि लोकही चालत येत आहेत. आपण बघू शकता हा रोड आहे आणि यामध्ये स्टेप्स आणि प्लेन रस्ता असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे यामध्ये. सकाळी 6 वाजता हा रस्ता चालू होतो आणि संध्याकाळी 6 वाजता हा बंद होतो, कारण हा पूर्ण जंगलातनं रस्ता आहे आणि त्यामुळं हा रस्ता संध्याकाळी 6 नंतर बंद होतो. तर आता थोडी गर्दी कमी झाली आहे यामध्ये. यामध्ये लहान मुलं, मोठी माणसं वगैरे ज्यांचा नवस आहे अशी माणसं यामध्ये चालत येतात खालून. हे तिरुपती सिटी. आता आपण पोचलो आहे तिरुपतीमध्ये आणि इथले वेगवेगळ्या हॉटेल्स आहेत. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं भक्त निवास आहे. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही इथल्या भक्त निवासाचं बुकिंग करू शकता. आपले जे बुकिंग डेट्स आहेत त्यानुसार तुम्ही रूम्स अवेलेबल असतील तर तुम्हाला लगेच बुकिंग मिळतं. आणि त्या जेवणाला महाराष्ट्रीयन राईस प्लेट मिळते, चपाती, भाजी, भाकरी, आमटी, पिठलं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत. 1000 पासून 20,000 पर्यंत, 40,000 पर्यंत. हॉटेल ताज पण इथं आहे तिरुपतीमध्ये. आणि आता आपण वेगवेगळी मोठीचे हॉटेल बघतोय. यामध्ये रूम्स ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्लॅन करून बुकिंग करू शकता. तिरुमला तिरुपती देवस्थानचं माधव निवास रेस्ट हाऊस. तर आपण बघू शकता इथं पण रूम्स अवेलेबल असतात तिरुपतीमध्ये TTDच्या, म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या. आणि आता आपण इथं बघत आहोत चलो तिरुपती, बाय 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 बाय. आता आपण निघालोय तिरुपतीतनं, ट्रेन सुटलेली आहे आणि आता आपण उद्या संध्याकाळी 4 वाजता कोल्हापूरमध्ये पोचणार आहे. सगळा प्रवास मस्त आणि दर्शन पण खूप छान झालेलं आहे. असंच वारंवार दर्शन व्हावं सगळ्यांचं. खूप छान वाटली. गोविंदा गोविंदा. उद्या आपण बघणार आहे कोल्हापूरमध्ये आणि उद्या सकाळी उठल्यानंतर आपण हुबळी, धारवाड, बेळगाव इकडचा नजराणा आपण दाखवणार आहे. ते पण फोटोज आणि व्हिडिओ मी तुम्हाला त्यामध्ये शेअर करतो आहे आणि चांगली चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करूयात. ओके, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला 4था दिवस आणि आपण निघालो आहे कोल्हापूरला. आणि बाहेर मस्त पावसाळी वातावरण, पाऊस आहे खूप आणि AC पण खूप गार आहे याच्यातला. आता अल्नावरचं मिशन आलेलं आहे आणि इथं पाऊस पडून गेलेला आहे नुकताच. बाहेर पण थंड, कोचमध्ये पण थंड. आणि आता गरम होण्यासाठी आपण खाणार आहे चहा, बिस्किट, गुड्डेचं बिस्किट आणि चहा. सकाळपासून 3 कप चहा झालेला आहे पण काय थंडी निघणं झाली. इथं पांघरून घेऊन बसायची वेळ आलेली आहे, एवढं थंड आहे. ओके. अलनवार लोटण्याच्या दरम्यान आणि इथं पाऊस पडतोय मस्त मस्त. सगळं गारेगार झालेलं आहे. लोंढ्याचं जंगल आहे आणि या जंगलातला हा रस्ता आहे, आपण बघू शकता.
आता आपण मिरजेतनं कोल्हापूरला निघालेलो आहे. मिरजेतनं कोल्हापूरला निघालेलो आहे आणि ट्रेन एका वळणावर थांबलेली आहे. वळणावरती ट्रेनचे डबे कसे दिसतात बघा. आणि आता आपण कोल्हापूरला जाऊन पोचल्यानंतर देवीचं दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. आणि बालाजी दर्शन खूप छान झालेलं आहे आणि टूर पण खूप छान झालेली आहे. आता आपण कोल्हापूरच्या दिशेनं निघालेलो आहोत. गाडी वेळेमध्ये आहे आणि मिरजेत दिलेल्या वेळेच्या आधी 20 मिनिटं गाडी आलेली होती आणि वेळेत आता बाहेर पडलेली आहे मिरजेमधनं. गाडी आता कोल्हापूरच्या दिशेनं निघालेलो आहोत आपण. महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि आता आपण दर्शन घेणार आहे. तिरुपती बालाजीवरून आल्यानंतर देवीचं दर्शन घेऊयात. आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा कारण सातारा. आता आपण तासगावच्या टोल नाक्यावर आहे. आता आपण सातारमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ आपण पब्लिश करणार आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. आपला यूट्यूबमधला हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर यात काय चुकला तर माफ करून घ्या आणि पुढचा ब्लॉग आपण लवकरच करणार आहोत. वेगवेगळ्या प्रवासांचा आणि वेगवेगळ्या ठिकाणचा ब्लॉग मी तयार करणार आहे, तुम्हाला पाठवणारच आहे. अदिवो